हो हो, आता फोन ठेव. आईचा फोन होता. बहिणीचं लग्न ठरलंय ना. फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती. अहो, या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही, टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो. मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव, समर्थ फर्निचर मॉल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. नमस्कार, मी रोहिदास गणपत डोंगरे. माझं गाव निमज आहे आणि मी श्रमशक्ती माध्यमिक विद्यालय मालदाड इथे मुख्याध्यापक या पदावर आहे. दिनांक 28/1/2026 रोजी माझ्या पत्नीच्या छातीमध्ये दुखू लागल्यामुळे मी संगमनेर येथील डॉक्टर सोनंबेकर हॉस्पिटल यांचे दवाखान्यामध्ये ऍडमिट करण्यासाठी घेऊन गेलो. तर घरून मी माझ्या पत्नीला जेव्हा घेऊन गेलो तर ती अतिशय, तिला फारसा काही त्रास होत नव्हता, परंतु पुढे संभाव्य काही अडचण येऊ नये म्हणून आपण प्राथमिक चेकअप करावा यासाठी मी तिला घेऊन गेलो होतो. परंतु तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी मला तिची अँजिओग्राफी करण्याचा सल्ला दिला. अँजिओग्राफी केल्यानंतर डॉक्टरांनी मला असं सांगितलं का तिला 80% ब्लॉक आहे आणि तुम्हाला त्यासाठी अँजिओप्लास्टी करावी लागेल. आणि म्हणून मी असं समजलं की आपण अँजिओप्लास्टी जर केली तर तिचं कायमचं दुखणं हे थांबून जाईल आणि पेशंट व्यवस्थित होऊन मला त्याचा उपयोग होईल. आणि म्हणून मी त्यांना संमती दिली आणि अँजिओप्लास्टी करण्याची ठरली. परंतु त्यापूर्वी जेव्हा अँजिओग्राफी केली तर तेव्हापासून माझ्या पत्नीला चक्कर यायला सुरुवात झाली. आणि जेव्हा जेव्हा तिला चक्कर यायला सुरुवात झाली ती चक्कर तिची डोक्यातली वाढत गेली. परंतु मग डॉक्टरने अँजिओप्लास्टी दुसऱ्या दिवशी करणं थांबवायला पाहिजे होतं आणि चक्कर काय येते याचं निदान पहिलं करायला पाहिजे होतं आणि नंतरच अँजिओप्लास्टी करायला पाहिजे होतं. पण डॉक्टरने असं काही केलं नाही आणि त्वरित त्यांनी अँजिओप्लास्टीचा निर्णय घेऊन अँजिओप्लास्टी पण केली. अँजिओप्लास्टी केल्यानंतर आणखी माझ्या पत्नीला ते असा त्रास वाढत गेला, तिला उलट्या होऊ लागल्या, चक्कर आणखी वाढत गेली आणि दुपारपर्यंत ती बेशुद्ध अवस्थेमध्ये गेली. त्यानंतर मी डॉक्टरांना शंका उपस्थित केली की डॉक्टर, तिची अँजिओप्लास्टी झाली, मला त्याबद्दल तुमची शंका येते, ती व्यवस्थित झाली आहे का नाही. परंतु डॉक्टरने मला सांगितलं की तसं काही नाही आणि त्यांनी पुन्हा तिची अँजिओग्राफी केली. अँजिओप्लास्टीच्या नंतर पुन्हा अँजिओग्राफी केली, म्हणजे दोनदा अँजिओग्राफी झाली, एकदा सुरुवातीला आणि एकदा नंतर. तसं पाहिलं तर माझ्या माहितीनुसार अँजिओग्राफी जी आहे ती 6 महिन्यानंतर एकदा केल्यानंतर करता येत नाही. पण त्यांनी त्वरित ती अँजिओग्राफी पण केली आणि पेशंट आणखी बेशुद्ध अवस्थेमध्ये गेल्यानंतर आम्ही सर्वजण घाबरलो. डॉक्टरांना आम्ही विचारणा करायला सुरुवात केली. डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की पेशंटचा नंबर आम्ही स्कॅन करण्यासाठी लावलेला आहे, MRI करण्यासाठी लावलेला आहे. MRI झाला की रिपोर्ट येईल आणि त्यानंतर मग तुम्हाला आम्ही काय करायचं याविषयी माहिती दिली. तर असं करत असताना जेव्हा डॉक्टरांनी आम्हाला MRI करण्यासाठी पेशंट न्यायचा आहे तिथं नंबर लावलेला असं सांगितलं, म्हणून मी माझे पुतणे जे आहेत त्यांना आणि माझ्या मुलाला तिथं पाठवलं की यांनी खरोखर नंबर लावलेला आहे की बघून या. तर त्यावेळेस माझा मुलगा आणि माझा पुतण्या त्या ठिकाणी गेले असता असं समजलं की यांनी तिथं नंबरच लावलेला नव्हता. म्हणून तिथून आल्यानंतर आम्ही डॉक्टरांना थोडस आरडाओरड केली आणि डॉक्टरांनी त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन आणि मग तिथं पेशंट लगेच आम्हाला MRI करण्यासाठी पाठवलं. MRI केल्यानंतर डॉक्टरांनी त्या रिपोर्टनुसार सांगितलं की पेशंटला मेंदूमध्ये पण रक्तस्राव झालेला आहे, जी रक्ताची गुठळी ती आता हृदयामधून मेंदूत गेली आणि तिथं रक्तस्राव झालेला आहे. आम्ही सर्वजण हादरलो. आता पुढे काय करायचं डॉक्टरांना विचारणा करू लागलो. तेव्हा डॉक्टर म्हणले की आम्ही ट्रीटमेंट चालू केलेली आहे, पण 2 दिवस काही सांगता येत नाही. डॉक्टरांनी तो दिवस पुढे ढकलवला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मग आम्हाला असं सांगितलं की तुम्ही पेशंट आता नाशिकला हलवा. आणि मग सायंकाळच्या वेळेस जेव्हा आम्ही पेशंट जे आहे आमचं नाशिकला हलवलं आणि सोपान हॉस्पिटल या ठिकाणी ऍडमिट केलं तर तिथं त्यांनी आम्हाला असं सांगितलं की पेशंटला निमोनियाची लागण तिथं झालेली आहे. या ठिकाणी धोका जो आहे तो मोठा आहे, कारण त्याला इन्फेक्शन जे आहे ते सोनंबेकर हॉस्पिटलला झालेलं आहे. आणि माझं पण तेच म्हणणं आहे की जेव्हा सोनंबेकर हॉस्पिटलमध्ये पेशंट अँजिओग्राफी केल्यानंतरच जेव्हा चक्कर यायला सुरुवात झाली आणि बेशुद्ध व्हायला सुरुवात झाली होती तेव्हाच तिला इन्फेक्शन झालं होतं. आम्ही डॉक्टरांना वेळोवेळी सांगत होतो पण त्याकडे त्यांनी पूर्णतः दुर्लक्ष केलं आणि सोपान हॉस्पिटलला 7 दिवस पेशंट ठेवल्यानंतर साधारणतः 8 फेब्रुवारीला पेशंट हे मृत झालं. आमच्यावरती जो दुःखाचा डोंगर कोसळला. आज संगमनेर तालुक्यामध्ये अनेक पेशंट जे आहेत ते सोनंबेकर हॉस्पिटलला जातात, तिथं डॉक्टर कोरडे हा तिथं डॉक्टर नसून हा एकदम कसाई आहे
त्यांनी आतापर्यंत गेल्या 2 महिन्यामध्ये साधारणतः 10 ते 15 पेशंटचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. आणि आमची अशी मागणी आहे तर त्याच्यावरती कोणत्याही परिस्थितीत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यासाठी मी आज पोलीस स्टेशनला आलेलो आहे. मी कोणत्याही परिस्थितीत या डॉक्टरवरती गुन्हा दाखल झाल्याशिवाय थांबणार नाही. अन्यथा मी त्या डॉक्टरच्या समोर उपोषणाला आमरण उपोषणाला बसणार आहे. आणि हा माझा ठाम निर्णय आहे. मला न्याय मिळाला पाहिजे, माझ्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. आज माझ्यावरती, माझ्या कुटुंबावरती जो प्रसंग आलेला आहे हा प्रचंड मोठा आहे. आम्ही त्या दुःखामधून सावरू शकत नाहीयेत. डॉक्टरवरती कारवाई झालीच पाहिजे आणि त्याला कोणत्याही परिस्थितीत शिक्षा झाली पाहिजे. त्याचं लायसन्स सुद्धा रद्द झालं पाहिजे. आणि इथून पुढे माझ्यासारखे जे, माझी पत्नी जशी गेली तशी इतर पेशंट्स तरी देखील कमीत कमी वाचले पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.